तुमचं आमचं हक्काचं न्यूज चॅनल म्हणजेच विश्व विशाल न्यूज चॅनल। आजच चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। काय वैचारिक वार्ता आहे? मी ऑन रेकॉर्ड बोलते, त्याचं एक्सप्लेनेशन मी देईन। तेरला ते लेडीज क्लब जे आहे ना उस्मानाबादचं, तो शासकीय एनजीओ आहे। त्यांनी स्वतःची मालकी तिथे एस्टॅब्लिश केली। एवढ्या त्याच्यावरती सगळे रेंट घेतली जातात। साधी कंपाऊंड वॉल आहे का महिलांचा आहे, तिथे साधं महिलांसाठी शौचालय नाहीये। ह्याचं उत्तर द्या म्हणा आणि मग गप्पा करा, मला विकास करायला जायचंय। काय तो डायलॉग तरी मी थट्टा करत नाही, पण लोकच मला विचारायला लागले, काय म्हणलं त्या बार्शीमध्ये? माझा नवरा भाजपचा आमदार आहे, मी कशाला राष्ट्रवादी वाढू? मला काही कळतच नाही, मला काय म्हणजे मला समजतच नाही। मग समजत काहीच नाही तुम्हाला, हेच खरं आहे। काहीही समजत नाही तुम्हाला। तुम्हाला फक्त या जिल्ह्याचं वाटोळं करायचंय। आणि मी इथून सांगते, माझं परत म्हणणं आहे, यांच्याकडे विचारधारा नाही, यांच्याकडे जिल्ह्यासाठी विजन नाही। हे ओमराजे निंबाळकरांना विचारतात, तुम्ही काय केलं? मी त्यांना विचारते, जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्ष दादा मंत्री होते, काय दिवे लावले दोघांनी? अहो उपळ्याचा रस्ता मी लहानपणापासून बघते, लोक आता त्या पवारवाडीहून जायला लागले। बरोबर आहे का नाही मला सांगा? अक्षरशः तुमची वाकडी काय ते बंद झाली असं तर माझं मत आहे। मी जाताना नेहमी म्हणते, काय लहानपणापासून मी उपळ्याहून जायचे, जाताच येत नाही पवारवाडी कडून सगळे लोक तिकडं दिसत नाही का यांना? काय लावले छट्ट? अहो मी राज्यात फिरते, काय ते इस्लामपूर, तुमच्यासारखे इस्लामपूर, काय सातारा, काय कराड, काय कोल्हापूर, काय हातकणंगले, काय तुमचं कागल आणि काय आपला जिल्हा भका। बरं झालं ते बाद चिन्ह निघालं, आधीच बाद तुला नाव पण बाद। काय काय केले काय तुम्ही? काय त्यांना विचारता? त्यांना जरूर विचारा, पण तुम्ही पहिले तुमचे हिशोब द्या। पहिला नंबर तुमचा आहे, मग त्यांना विचारा तुम्ही जिल्ह्याचं काय केलंय ते। मी विचारण्याबद्दल माझं मत नाहीये, यांनी काय कामं केले ते तुम्ही मला सांगा। मी हळदी कुंकाची काय त्यांनी म्हटलं, त्यांचा आहे संपर्क, लोकच सांगतात ना ओम दादांचा संपर्क आहे, तरुणाई सांगते। तुमचा काय संपर्क? तुम्ही हळदी कुंक घेतलं, हळदी कुंकू गरीब घरच्या बायका पण घेतात, पण तुमच्यासारखं स्वार्थासाठी घेत नाहीत ते, मला मतदान कर म्हणून। तो आदर म्हणून घेतात, प्रेम म्हणून घेतात, जिव्हाळा म्हणून घेतात, माणुसकी म्हणून घेतात। ह्या कशासाठी घेतात? घरी जाऊन तुमच्या घरच्या मंडळीला सांगा की तुझं मतदानासाठी हळदी कुंकू घेतो, मतदानासाठी हळदी कुंकू, प्रेमासाठी नाही। हे यांची संस्कृती। आणि मी हळदी कुंकू घेते लोकांना खाली बसवायला। अहो मी जिल्हा परिषदला निवडून आले, ते बघवलं नाही। मी म्हणलं मला शिक्षण कमिटीवर घ्या, मी इंजिनियर आहे, मी एमटेक आहे, मला शिक्षण कमिटीवर घेतलं नाही। हे रेकॉर्डवर सांगते, चेक करून बघा। मी एमटेक असताना घेतलं नाही, कुठं संधी द्यायची नाही। ढकलून देण्याचं काम त्यांनी केलेलं आहे। त्या नारी शक्तीचा नारा खोटा देतात। त्यांना मी काय चाललेले त्यांना समोर बोलवा। मी त्यांच्यासारखं एकही बोलणार नाही, त्या मोठ्याच आहेत माझ्यापेक्षा। त्यांना समोर बोला, मला विचारलं त्यांनी काय केलं माझ्यासोबत, कुठल्या महिलांना मोठे केले त्यांनी। फक्त माझी पर्स उचलणाऱ्या आणि माझा जय जयकार करणाऱ्या कार्यकर्ता माझ्यासोबत असतात। मी विचारते जिल्हावासी म्हणून, जेव्हा मी भंडाऱ्याला जाते, मी नागपूरला जाते, मला वाईट वाटतं का माझा जिल्हा किती खाली आहे? अहो गडचिरोलीमध्ये आपल्या जिल्ह्याला ओळखत नाही। कहा से हो म्हणले ना भाषण संपल्यावर, अच्छा बोला तुम्ही, कहा से हो? धाराशिव उस्मानाबाद। कहा पे है ये? अरे बाबा तुळजापूर म्हणावं लागतं मला। ही तुमची ओळख? तुम्ही सांगता आम्हाला विकास करायचा? राणादादांना प्रश्न आहे माझा। दादा मोठे नेते, पण आदरणीय राणादादांना प्रश्न आहे, काय विकास केलाय तुम्ही? संत गोराव कुंभारांच्या मंदिराचे पत्रे आणून काढू शकला नाहीत तुम्ही, हा विकास आहे? तुम्ही फक्त मी शिरपूर पॅटर्न केला स्वतःच्या शेतापुरता। खाली पाणी जातं का? पानवाडी, रामवाडी, कोळकरवाडी जातं का? नाही जात। माझ्या शेतापुरता शिरपूर पॅटर्न, हा तुमचा विकास पॅटर्न आहे? मला उत्तर द्यावं लागतात राज्यात, कारण जेव्हा मी फिरते मला माझ्या लोकांसाठी वाईट वाटतं। काका 5 एकरवाला पश्चिम महाराष्ट्राचा आणि 50 एकरवाला उस्मानाबादचा सारखा आहे। तुम्ही बघा तिथे फळबागा बघा, सिंचन बघा, इरिगेशन बघा। तुमचं काय केलंय यांनी? काय काम आहे इरिगेशन वरती? सिंचन क्षेत्रातलं काम सांगा मला या नवरा बायको। आम्ही मोदींच्या नेतृत्वात, अरे काय मोदी लावलं सगळे? मोदी गुजरातचे, काय कौतुक सोहळा? आज शरद पवार साहेबांनी, बाळासाहेब उद्धव ठाकरेंच्या उद्धव साहेबांनी काम केलेलं आहे, काँग्रेसनी काम केलेलं आहे। तुम्ही जी शाळा बघताय, दवाखाने बघताय, काँग्रेसच्या काळातले, त्यांनी काय दिवे लावले?
भारतीय जनता पार्टी तुमचं आमचं हक्काचं न्यूज चॅनल म्हणजे विश्व विशाल न्यूज चॅनल. आजच चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब